तुम्हाला पण सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्क्रोल करू नका। आता तुम्ही म्हणाल की सकाळी उठून पाणी प्यायला तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे। हो, उष्णपान म्हणून दिनचर्येमध्ये याचा उल्लेख आलेला आहे, पण याच्या दोन गोष्टी तुम्ही विसरून जाता। पहिली म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे प्रमाण, मात्रा, किती प्रमाणात पाणी पिलं पाहिजे। उष्णपान हे ब्रह्ममुहूर्तावर सांगितलं आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 वाजता जेव्हा आपण उठतो। आता तो काळ वाताचा असते, तेव्हा जर आपण गरम पाणी पिलं मलमूत्र विसर्जन क्रिया ह्या व्यवस्थित होतात। पण आपली सकाळ किती वाजता आहे? आपण उठतो 7 वाजता 8 वाजता, आणि हा जो काळ आहे 7-8 वाजताचा हा असतो कफाचा। आणि याच्यात जर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिले याचे विपरीत परिणाम तुम्हाला दिसायला लागतील। मग कफाचे रोग दिसायला लागतील, सर्दी होईल, अग्निमांद्य होईल, भूक लागणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मात्रा। उष्णपानाकरिता आपल्याला स्व अंजनी म्हणजे स्वतःच्या आंजोळीमध्ये जेवढं पाणी मावते तेवढंच प्यायला सांगितलेलं आहे। ते जवळपास अर्धा 1 ग्लास पर्यंत येणार आहे। पण आपण किती पाणी पितो? आपण 2 ग्लास पाणी पितो, 3 ग्लास पाणी पितो, गडवा 2 गडवे एवढं पाणी पितो। आता एवढ्या मोठ्या मात्रेमध्ये पाणी पिल्यानंतर ते आपल्या अग्नीलाच पचवायला लागते, आणि याच्यामुळे सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसून येतात। अग्निमांद्य होते, भूक लागत नाही, कफ वाढून जातो। आणि जर याची तुम्हाला रोज सवय लागली असेल तर याच्यासाठी काय उपाय करायचा ते मी तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये सांगतो।